ऐतिहासिक महाड येथे भव्य उद्योग परिषदेचे आयोजन। जिल्ह्यातील तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी मिळणार मौलिक मार्गदर्शन। फक्त भारतात नाही तर सर्व जगभरात विकासाच्या प्रक्रियेत कोकण प्रदेशाची चर्चा होत आहे। त्यामध्ये सर्वात वेगाने विकसित होणारा जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्याचे नाव अग्रगण्य आहे। येणाऱ्या 25 वर्षात रायगड जिल्हा आमूलाग्र बदलणार आहे। खूप मोठी औद्योगिक क्रांती, याचबरोबर पायाभूत सुविधांची क्रांती या जिल्ह्यात होणार आहे। पूर्वी नोकऱ्यांसाठी मुंबईत जावे लागत होते, आता विकसित होणारी महामुंबई, तिसरी चौथी मुंबई कोकणात, विशेषतः उत्तर रायगड मध्ये येत आहे। अगदी रायगड, रोहा, पेण पर्यंत शहरीकरण होणार आहे। जगातील एक सर्वात मोठे शहर आणि सर्वात श्रीमंत शहर मुंबई महानगर हे रायगड जिल्ह्याच्या पोटात असणार आहे। शहरीकरण आणि औद्योगिकरणासोबतच शेती, फलोद्यान, पर्यटन, मासेमारी, मत्स्य उद्योग आणि ग्रामीण उद्योगांच्या लाखो संधी या जिल्ह्यामध्ये निर्माण होणार आहेत। कोकणातील भूमिपत्र उद्योजकांचे एक विशेष संमेलन आणि मार्गदर्शन परिषद रायगड उद्योग परिषद आयोजित करण्यात आली होती। लोकनेते, कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच उपस्थितीमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या परिषदेमध्ये शेती, पर्यटन, मासे प्रक्रिया आणि कोकणातील ग्रामीण उद्योग या विषयात काम करणारी दिग्गज व्यक्तिमत्व सहभागी होणार आहेत। एकाच दिवशी एकाच व्यासपीठावर अनेक मान्यवरांना प्रत्यक्ष ऐकण्याची आणि भेटण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्लोबल कोकणने उपलब्ध करून दिली आहे। सरिता फूड या कंपनीचे संचालक तथा उद्योगपती सीताराम उभारे आणि समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक संजय यादवराव यांनी या परिषदेचे संयोजन केले आहे। जयगड, दाभोळ, बाणकोट पासून विरार पर्यंत संपूर्ण कोकण बोटीने जोडणारे आणि खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात आकर्षित करणारे माजी आमदार उद्योजक डॉक्टर चंद्रकांत मोकल हे या परिषदेमध्ये पर्यटन, शेती आणि मसाला शेती या विषयात मार्गदर्शन करणार आहेत। 50 एकर बांबू लागवड गेली 50 वर्ष करणारे प्रगतिशील शेतकरी सावंतवाडीचे मायकल डिसोजा, राष्ट्रपती पुरस्कार विजेता शेतकरी, हळदीच्या बियाणांची संशोधन करणारा सचिन कारेकर असे अनेक मान्यवर शेती व कृषी पर्यटन, निसर्ग पर्यटन या विषयांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत। बांबू लागवडीसाठी 7 लाख रुपयांची हेक्टरी सबसिडी दिली जाते। MRGCच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बांबू लागवड पडीक जमिनींमध्ये करता येईल या विषयांमध्ये बानपुरे हे मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या रोजगार हमी मंत्रालयाचे प्रमुख अधिकारी या विषयात मार्गदर्शन करतील। बचत गटांना मार्केट मिळवून देण्यासाठी ग्रामविकास मंत्रालय उमेदचे अधिकारी आणि कोकण बाजारचे प्रमुख अजय यादव, महिला शेतकरी आणि उद्योजिका श्रेया गद्रे यावेळी मार्गदर्शन करतील। आंबा, काजू, चिकू, करवंदे, जांभळे यांपासून फळक्रिया उद्योग आणि वायनरी उद्योग, भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे वायनरी टुरिझम यावर प्रत्यक्ष प्रकल्प उभारणारे माधव महाजन, कोकणातील श्रीमंत कोळंबी शेती, माशांची शेती या विषयात गेली 25 वर्ष प्रत्यक्ष उद्योग करणारे ग्लोबल कोकणचे शिलेदार काशीनाथ तारी हे मार्गदर्शन करतील। कोकणातील पडीक जमिनींचा विकास आणि यासाठी शासकीय योजना, सबसिडी यांची माहिती हे या परिषदेचे अजून एक मोठे वैशिष्ट्य आहे। MSMचे प्रमुख अधिकारी महेश साळुंखे केंद्र शासनाच्या उद्योग विकासाकरता MSMEच्या योजना यांची माहिती देतील। कृषी विभागाचे धीरज तोरणे कृषी विकासाच्या योजनांची माहिती देतील। कोकणातील फणस किंग फणस या विषयात खूप मोठे काम करणारा तरुण उद्योजक मिथिले देसाई आणि प्रक्रिया उद्योजक ओंकार अंबावणे हे फणस उद्योग आणि फणस लागवड या विषयात मार्गदर्शन करतील। जिल्हा रोजगार केंद्राचे प्रमुख हरळी या हरळ्या राज्य सरकारच्या उद्योग विकास योजनांची माहिती देतील। याशिवाय मुंबई सोडून गावात गेलेला ऋषिकेश नलावडे आळम शेती या नाविन्यपूर्ण विषयाची माहिती देतील। संपूर्ण दिवसभर ही परिषद आयोजित केली आहे। प्रशिक्षण, भोजन व्यवस्थेसहित संपूर्ण मार्गदर्शन परिषद विनामूल्य आहे। जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, युवक, महिला, बचत गट, उद्योजक यांनी या परिषदेत सहभागी व्हावे। उद्योगांसाठी शासकीय योजना, सबसिडी मिळवणे याकरता प्रकल्प अहवाल आणि समन्वय या विषयात चार्टर्ड अकाउंटंट सुनील गुजर हे मार्गदर्शन करतील। उद्या नामदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रायगड उद्योग परिषदेचे आयोजन केलेले आहे।
तरी या परिषदेसाठी सर्व मार्गदर्शक तज्ज्ञ, जिल्हा उद्योग केंद्र, SME चंबरचे साळुंखे साहेब, तसेच कृषी अधिकारी व सर्व मार्गदर्शन करण्यासाठी माजी आमदार कोकाटे साहेब व संजय यादवराव, अजय यादवराव व महिला बचत गटासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सर्व तज्ज्ञांचे मार्गदर्शन उद्या रायगड उद्योग परिषदेचे आयोजन केलेले आहे। तरी सर्व शेतकरी, महिला बचत गट आणि तरुण युवा पिढीने याचा लाभ घ्यावा। हे कार्यक्रम विनामूल्य आहे, तरी याचा सर्व बांधवांनी व महिला वर्गाने जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आयोजक म्हणून मी सर्वांना विनंती करत आहे।